जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण मागच्या गोष्टीमध्ये बघितलं की सोन्याची द्वारका इथे पावसाळा सुरू झाला आणि 4 महिने पावसाळ्यामुळे सगळं तटबंद गेट बंद करण्यात आले. पण जेव्हा पावसाळा संपला, वर्षा ऋतू हटताच कडक थंडीच्या शरदानं द्वारकेला कवेत घेतलं. समुद्रपृष्ठावरून उठलेल्या धुक्याच्या ढगांनी द्वारकेच्या चारही महादारांना दाट घेर टाकला. आता 2-3 मास तरी त्या धुक्यातून कधी मधी दिसणाऱ्या सूर्यदेवांच्या दर्शनावरच काय ते समाधान मानावं लागणार होतं. माझं दुसरं डोहाळ जेवणही समस्त यादव आप्तांनी पहिलंच समजून सर्वांच्याच जिव्हाळ्यानं शोभेल असं घातलं आणि माझ्या प्रथम पुत्राचं अपहरण होऊन बराच काळ लोटला होता. त्याचा सल माझ्यापेक्षा आप्त यादवांनाच अधिक जाणवत होता. त्यामुळे तर या सोहळ्यात त्यांनी कसलीच त्रुटी म्हणून ठेवली नाही. श्रींनी यावेळी होणाऱ्या पुत्राचं नाव चारुदशन ठेवायचं हे मला सांगितलं. ते ऐकून मी विचारलं, चारू म्हणजे काय? चारू म्हणजे काय? ते नेहमीच हसत म्हणाले, चारू म्हणजे सुंदर. आणि कन्या झाली तर? मी त्यांच्यासारखंच आडवळण घेत विचारलं. ते म्हणाले, नाही, पुत्रच होईल. नावही चारुदेशनच. मी मात्र विचारात गढून गेले की कन्या झाली तर काय नाव ठेवावं तिचं. स्त्रीच्या ओठातून अमृत शब्द कधी बाहेर पडला नाही. मला यवना अनुभवानं पटून चुकलं होतं की त्यांच्या तोंडून झोपेतही एखादा शब्द अनवसाधानानं बाहेर पडला तर तोच आपला जन्म सार्थक करण्यासाठी धडपडेल. मला पुत्रच झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं चारुदेशन. चारुदेशन नावाप्रमाणे सुंदर होता. त्यानं माझा प्रथम पुत्राच्या अपहरणाच्या सर्वांच्या वेदना दूर केल्या. वसुदेव बाबा आणि दोन्ही माता आचार्य पुरोहितासह येऊन त्याला आशीर्वाद देऊन गेले. त्याला बघायला कौतुकानं दादा, आपले बंधू गज, सारण व रोहिताक्ष आणि पुत्र निषट व विपुल यांच्यासह राणी वंशाच्या दीपावर येऊन गेले. रेवतीताईही सुभद्रेसह येऊन गेल्या. आता वयात आलेली सुभद्रा अतिशय सुंदर दिसू लागली होती. चारुदेशनाच्या आगमनापाठोपाठ द्वारकेवर वसंत ऋतू उतरला. राजनगरीच्या चौकातील नानाविध वृक्ष रंगीबेरंगी फुलांनी कसे डवरून आले. डेरेदार आम्रवृक्षांना इवल्या सुटुकल्या कैऱ्या पडल्या. कुठून येणाऱ्या लांबट शुभ्र पंखाच्या शेपटाच्या पक्ष्यांच्या कलकलाटानं राजनगर द्वारका गजबजून जाऊ लागलं. माझ्या पाठोपाठच भामेला पुत्र झाला. मातेसारखाच उजळ, सूर्यासारखा जळजळीत. त्याचं नाव ठेवण्यात आलं भानू. पंधरवाड्यातच जांबवतीची कुस उजवली. ती भामे अगोदरच श्रीपत्नी म्हणून आली होती, पण मातानंतर झाली. असे जांबवती व श्री सावळेच दोघांचा हा पुत्र मात्र गोरा गोमटा उपजला. पुत्र होता तरी तो कन्येसारखाच भासू लागला. जांबवतीच्या पित्याचं दैवत होतं शंकर. त्याच्या वन्य रूपाला त्याचे वन्यजन साम म्हणत. जांबवतीच्या या पुत्राचं नावही त्याचं स्मरण म्हणून साम ठेवण्यात आलं. लवकरच अवंती कन्या मित्रविदेलाही पुत्र झाला. त्याचं नाव रूप ठेवण्यात आलं. सरत्या वसंतात सत्याच्या कौशल वेलीलाही फल धरलं. सत्यलाही पुत्रच झाला. त्याचं नाव वीर ठेवण्यात आलं. आम्ही 5ही माता आपापल्या नवागत पुत्राच्या उसाभरीत दंग असतानाच एक महत्त्वाची वार्ता सुधर्मा राजसभेत घेऊन पोचली. पांचाल देशीच्या एकचक्रा नगरीजवळच्या वेत्रवनातील कुख्यात बकासूर नावाच्या खादाड विक्राड राक्षसाचा कोण्या एका तशाच दिप्पाड ब्रह्मपुत्रानं निर्धारानं वध केला होता. हे सांगताना आमच्या दारुकानं टिपलेला एक बारकावाही मला सांगितला. तो म्हणाला, ती वार्ता ऐकता श्रींची चर्या केवढी तरी उजळून निघाली होती. त्यांनी गुप्तचर
आणि ते कोण होते माहिती आहे का? बकासुराला मारणारा हा होता भीम. आणि ही बातमी आली होती याला सुवर्णाच्या इथे येऊन धडकली होती. मग कृष्णाने तेव्हाच समजून घेतलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा कोण आहे तर भीमच आहे. आणि माझ्या कित्येक वर्ष अपहरित झालेला प्रथम पुत्र द्वारकेचा द्वारावर अचानक येऊन उभा ठाकला. त्याच्यासोबत अनेक असुरवीर होते. तो आला होता यादवांच्याच मूळ शूरसेन राज्यातून, गोवर्धन पर्वताच्या घनदाट अरण्यातून, कसल्या तरी वैमनस्यात कारण मनी जागवून शंभरासुरानं कित्येक वर्षापूर्वी माझ्या नवजात पुत्राचं त्याच्या जन्माच्या 6व्या दिवशीच अपहरण केलं होतं. शंभरासूर व त्याची पत्नी मायावती यांनी आपले असुर संस्कार त्याच्यावर उजवीत डोळ्यात तेल घालून संगोपन केलं होतं. त्याला यादव कुलाची चुकूनही आठवण होणार नाही याची कडेकोट दक्षता त्यांनी घेतली होती. पण त्यांच्या या खटाटोपाचा काहीही उपयोग झाला नव्हता. ज्या क्षणी त्याला कळलं की तो द्वारकेचा यादव असून प्रत्यक्ष श्रींचा अंकुर आहे, त्या क्षणी त्याच्यातील यादव रक्त उफाळून आलं. शंभराशी घनघोर युद्ध करून त्याला वधूनच तो आला होता. मायावतीचा त्याग करून मी येथील ते एकनिष्ठ असुर सोबत घेऊन त्यानं थेट द्वारका गाठली होती. त्यासाठी त्यानं तसा एक असुर अग्रदूत द्वारकेत पुढे धाडला होता. माझा हा पुत्र जन्मताच आकर्षक होता, प्रत्यक्ष मदनाचा अवतार. गोवर्धनाच्या मोकळ्या अरण्यात वाढल्यामुळे तर तो दृष्ट लागावी असाच ताड माड व अतिप्रतिम उंच दिसत होता. प्रत्यक्ष श्रींनी दादासह जाऊन शुद्धाक्षावर त्याचं स्वागत केलं. तो पहिला पुत्र म्हणजे कोण? प्रद्युम्न. तर मी माझ्या गाढ मिठीत त्याला घेतलं. तपाच्या दाटल्या अश्रूंना आपोआप वाट मोकळी झाली. त्याचवेळी स्त्रीचे दूरदृष्टीचे धोरणी बोल माझ्या कानावर पडले. प्रथम माता होणं कठीण आहे, त्यातही सुमाता होणं प्रेमयोगा एवढं कठीण आहे. रुक्मिणी, याच्या मनावरील असुरी संस्कार पुसून टाकण्याचा घोर कर्मयोग आजपासून तुझ्या मागे लागला. जसं जांबवतीला तू यादवांची कुलस्त्री करून घेतलंस, तसंच तिच्या सहाय्यानं याचं यादव महारथ्यात परिवर्तन करून घे. आलेल्या प्रथम पुत्राचा जनपदाच्या पुरोहितांनी रीतसर नामकरण विधी केला. पांचालीच्या स्वयंवराला जाण्यासाठी कापिल्य नगराकडे निघाले. शांबर तर पाडलंच होतं. सुरानं त्याचं नाव चक्क शांबर. पूर्वीच नियोजित झालेल्या यादव मंडळात आता भर पडली ती तरुण सुंदर प्रद्युम्नाची. स्त्रीने त्यांना आवर्जून घेत बरोबर सोबत घेतलं होतं. आणि हे सगळे द्वारकेतील यादव मंडळ कुठे गेले? द्वारकाधीश प्रद्युम्नासाठी कापिल्य नगराला चालले आहे. जाताना मात्र त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की पांचालाचं आमंत्रण आहे. यादव प्रमुख द्वारकाधीशाला कुणी सांगावं, या स्वयंवरात पण पूर्ण करण्यासाठी मलाही उतरावं लागेल. पण विचित्र आहे, पुऱ्या धनुर्वेदाची परीक्षा आहे. आणि तो पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये एक मत्स्य ठेवला होता गरगरत फिरताना, आणि त्याचा वेध खाली पाण्यामध्ये बघून तो वर करायचा होता. आणि धनुर्वेद फक्त दोघांनाच माहिती येत होतं. एक कृष्ण, दुसरा अर्जुन आणि तिसरा कर्ण. आणि मग ती सगळी गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पुढची, की कृष्ण भगवंतानी त्याच्यात भाग घेतला नाही. दुसरा कर्णाला त्यांनी मत्स्यभेद करायसाठी विरासन घातलं, आणि तेवढ्यात त्याला सांगण्यात आलं की सूतपुत्र आहे आणि सूतपुत्राला मी स्वीकारू शकत नाही, म्हणून तो पण गेला. आणि मग आता नंतर कोण करेल म्हणून द्रौपदीच्या वडिलांना चिंता पडली की आता माझ्या मुलीचं या आहे का, कारण सगळ्या देशोदेशीचे राजे आले होते, पण प्रत्येकाला कोणाकोणाला तर ते धनुष्यही उचलल्या गेलं नाही, त्यांच्याही चढवल्या गेली नाही. आणि मग आता कसं होईल? आणि मग तेवढ्यात जे 5 पांडव होते विराटाच्या नगरीतून निघालेले, आपले
ब्राह्मणाचा वेश घेऊन, तर तो त्यातला 5 पांडवांमधला अर्जुन उठला आणि त्यांनी वीरासन केलं आणि वीरासन घेऊन त्यांनी तो मत्स्यभेद केला आणि सगळ्यांच्या टाळ्यांचा गडगडाट झाला आणि द्रौपदीने त्याचा स्वीकार केला. आणि मग तेव्हाच कृष्णांनी ओळखून घेतलं की हा कोणी दुसरा तिसरा कोणी नसून हा कोण आहे, अर्जुन आहे. आणि मग अर्जुनाचा पाठलाग करत ते स्वयंवराकडे माझ्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला आता प्रारंभ झाला आहे. कापिल्य नगरात काय घडलं त्याचे सर्व बारकावे तुझ्या लाडक्या उद्धव भाऊजी तुला सांगेलच. त्याच दिवशी रात्री मला वंदन करण्यासाठी आलेल्या उद्धव भाऊजींनी द्रौपदी स्वयंवराचा सर्व सांग्र वृत्तांत माझ्यासमोर नम्र आदरभावानं चित्रवत खडानखडा ठेवला. कोणापुढे? रुक्मिणीपुढे. स्वयंवरात पण पूर्तीसाठी जमलेल्या दुर्योधन, आपल्या दुःशासन, दुर्मर्ष, दुर्स अशा बंधूसह आला होता. त्याच्या वतीनं पण पूर्ण करण्यासाठी अंगराज कर्ण, बंधुशोन व पुत्र सुदाम्यासह आला होता. आणि जेव्हा अर्जुनाने जेव्हा ते मत्स्याचं हे केलं, मत्स्ययंत्र सुरू करण्यात आलं आणि त्याचा जेव्हा छेद केला, सम्राट महाराज जरासंधाला विजय असो त्याच्याने उचललाही गेला नाही. मग सगळे जे राजे आले होते त्यांनी काय सांगितलं की धिक्कार आहे या स्वयंवराला, एवढे क्षत्रिय असताना ब्राह्मण कुमाराला तुम्ही हे करणार. आणि म्हणून मग हे सगळे त्या अर्जुनावर युद्ध करण्यासाठी तयार झाले. आणि म्हणून त्याचं संरक्षण करण्यासाठी भीम, युधिष्ठिर हे सगळे तिथे कर्ण जमले. आणि तिथे जेव्हा स्वयंवर हे होतं तिथे युद्धभूमी झाली आणि त्याच्यामध्ये कर्णाचा मुलगा सुदामन हा मारला गेला. आणि नंतर त्यानं डौलदार नेत्रदीपक वीरासनाचा पवित्रा घेतला आणि टाळ्यांच्या कडकडात पर्जन्यात कोसळला. मी तर टाळ्या पिटत ताडकन उठून उभाच राहिलो. पाठोपाठ माझ्या कानावर दादाचे परिचित दबके श्रीबोल पडले. उदो बंदो, तेच ते वीरासन आहे. तो कोण होता? तो अर्जुनच होता. आणि द्रौपदीने ब्रह्मकुमाराच्या कंठी माला चढविली. त्या क्षणी मंडपातील क्षत्रिय बिथरले. जरासंध कडकडला. आमच्या समक्ष हा यत्किंच ब्राह्मण एका शस्त्रानीला पांचाल कन्येला घेऊन जाणार. आम्ही ते कदापिही सहन करणार नाही. अनेक नरेशांनी त्याला पाठंबळ दिलं, धनुष्य, गदा, खग. आणि मग इकडे चारही बंधू पाठीशी घेत अर्जुन, द्रुपदराज आणि महाराणी सौत्रामणी यांना वंदन करून मंडपाबाहेर जायला निघाले. पण पूर्तीमुळे त्यांनी धर्मपत्नी झालेली द्रौपदी माता पिता व बंधू यांनी हातनिर्देश करताच खालच्या मानेनं त्यांच्या पाठीमागून चालू लागले. अर्जुनाचे चारही बंधू त्या दोघांमागून निघाले. आणि मग जेव्हा हे 5 पांडव द्रौपदीला घेऊन कुंती मातेकडे येतात तेव्हा कुंती माता अर्जुन सांगतो की माते, आज जरा वेगळीच भिक्षा मिळालेली आहे. तेव्हा कुंती मातेला काही माहिती नाही. तिला वाटलं आज भिक्षा ही अन्नाची जास्ती मिळाली असेल, म्हणून ती न बघताच ती काय सांगते की तुम्ही 5 भावांमध्ये वाटून घ्या. आणि मग असं ती बोलल्यानंतर अर्जुनानं घेतलेला निर्णय योग्य आहे. आवाजातील हुरूप आणि उत्साह ताडून मला वाटलं तो नेहमीसारखाच काहीतरी खाद्यपदार्थाची भिक्षा, पण आज विपुलशी घेऊन आला असावा. मी आतूनच म्हणाले, मोठी असेल भिक्षा तर घ्या सर्व भावंडांनी वाटून. माझ्या आज्ञाधारक अर्जुनानं आणि त्याच्या बंधूंनी माझी इच्छा हाच निर्णय मानला आहे. पांचाल्याच्या या कन्येचं द्रौपदीचं पत्नी म्हणून त्यांनी विभाजन केलं आहे. मला सारखं वाटत आहे यात माझंच काहीतरी चुकलंय, चुटपुट लागली आहे. एक स्त्री असून मी हिच्यावर नकळत का होईना काही अन्याय तर केलेला नाही ना. तू आर्यवर्तभर फिरतोस, अनेकांच्या बिकट प्रश्नाचे चुटकीसरशी निवाळे करतोस. मला सांग, मी चुकले की बरोबर आहे? सांग, माझ्या या अर्जुनाच्या ठाई तूच आहेस असं समजून विचारपूर्वक सत्य काय ते सांग.
अशी कुंती माता आपल्या श्रीकृष्णाला विचारते. आत्याला वाटलं भाचा गोंधळेल, अडखळेल, पण नाही. दादा पटकन म्हणाला, अर्जुनानं घेतलेला निर्णय योग्य आहे. त्याच्याशिवाय तुझ्या या चारही पुत्रात हिच्यासाठी अभिलाषा निर्माण झाली आहे. तूही भिक्षा वाटून घ्या म्हणालीस, हे अजाणतेपणी मुळीच नाहीस. तू या पाचही जणांच्या सुखदुःखाची एवढी बांधली गेली आहेस की सत्यच तुझ्या मातृमुखातून दूरदृष्टीनं आपापता नकळत बाहेर पडला होत आहे. आता तूच मला एक विचारपूर्वक उत्तर दे, पांडव माते, की प्रत्यक्ष तुझ्या ज्येष्ठ पुत्राच्या या युधिष्ठिराच्या ठाई तूच उभी आहेस अशी कल्पना करून सत्य ते सांग. काय तुला वाटली नसती या पांचालीची अभिलाषा? आता गोंधळून तारांबळ उडण्याची पाळी आली ही अनुभवी व जाणत्या आत्याबाईवर. आता कसं बोललीस आत्याबाई? शत्रांनी निर्भयपणे म्हणाली, वाटलीच असती मलाही हिची अभिलाषा. अर्जुनानं आणि या चौघांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. मग कृष्णाला पण आत्तेचं बोलणं पटलं आणि पाचात मतभेदाची प्रथम फूट नंतर दरी पडण्याची शक्यता होती ती या अजोड अतुल लावण्यवती द्रौपदीमुळेच. तेच तू टाळलं आहेस. भिक्षा वाटून घेण्याची ही दीक्षा देणं तुलाच सुचू जाणे. मी मात्र विचार करतो आहे या पांचाल कन्या याज्ञसेना द्रौपदीचा असं म्हणून, कारण ती इतकी सुगंधी होती की तिची कितीतरी महिलापर्यंत तिच्या शरीराचा सुगंधाची कुप्पीच म्हणत होते तिला. इतकी सुंदर द्रौपदी. सांग, या पाचांना तू पती म्हणून केलेला स्वीकार तुला खरोखरच मनपूर्वक मान्य आहे का? असल्यास तुझा सत्य त्या मागाचा अचूक विचार सांग. काय? पांचाली पण बोलली की पांचाल कन्या याज्ञसेना दादांच्या सुवर्ण मुकुटातील रंगतडपत्या मोरपिसाकडे एकदृष्टी रोवून उत्तरली. तिचा आवाज प्रथमच ऐकताना मला वाटलं तो दुरून वरून कुठून तरी गगनमंडलातूनच सूर्यकेंद्राच्या यज्ञकुंडातून येत असा. विलक्षण करीदार धारदार तरी मधुर होता तो. निर्धारी एकतच राहावा असा. दादाचा आवाज आहे तसाच, मात्र दादाच्या आवाजात तो एक वेणूचा मदाळपणा आहे, त्याची मात्रा यात काहीशी कमी. खरं सांगू वहिनी, तो ऐकताना सगळ्यात प्रथम मला स्मरण झालं ते तुमच्या आवाजाचं. तुमचा आवाज या दोघांच्या मधला आहे हे मला त्यावेळी प्रथमच जाणवलं. द्रौपदीनं तिला साजेसं उत्तर दिलं, ऋषिकेशा, हे पाचही बंधू मला पती म्हणून मनपूर्वक मान्य आहेत. माधवा, तू जाणतोस की हे वर वर दिसायला पाच आहेत, याचं अस्तित्व आतून एकच आहे. मीही ते तसंच मानते. जगासाठी ते पाच असले तरी माझ्यासाठी ते एकच आहेत. अच्युता, तुझ्याविषयी मी खूप खूप ऐकून आहे. माझं तुझं प्रत्यक्ष दर्शन झालं हे मी सर्वाहून सुभाग्यवान मानते. आता मीच तुला विचारते, तू काय मानतोस मला? आता आम्ही सगळेच दादाकडे काय उत्तर देणाऱ्या उत्कंठेने एकटक बघू लागलो. एक क्षणभरही वाया न दवडता तो म्हणाला, सखी, माझी प्रिय सखी, जग तुला माझी भगिनी मानेल. ती तर माझी सुभद्रा आहेच, पण तू मात्र सखीच. द्रौपदीनेही होकारार्थी मान डोलवली. मोरपिसावरून दृष्टी काढून ती दादाच्या पायावर जोडत ती कणीदार बोलीत म्हणाली, मग ह्या सखी प्रिय सखीला साजेसा आशीर्वाद दे. क्षणातच तिनं आळत्याची कुसर फिरलेले आपले लांबसडक बोटाचे हात दादाच्या पायांना भिडविले. मी म्हणविणाऱ्या मती गोंगविणाऱ्या अनेक प्रश्नाची उत्तरं तो आजवर पटकन देत आला होता. आपल्या प्रिय सखीला आशीर्वाद देताना मात्र त्याने पाणीदार पाच पतींची पत्नी असून सुद्धा त्यांनी काय आशीर्वाद दिला हा खूप महत्त्वाचा आहे. पातिव्रत्याच्या अच्युत शिखरावर पोचशील तू. युगानुयुग तुझं नाव प्रातस्मरणीय राहील. मृगाचा पर्जन्य कोसळून जातात असीम आकाश पुन्हा निरभ्र व्हावं तसं पाचही पतींच्या सेवेत तुझं कौमार्य निरभ्र राहील. बिल्वपत्रामुळे शिवपिंडी शोभून दिसावी, मोरपंखामुळे माझा किरीट शोभून दिसावा, तशीच या पांडुपुत्राची पंचकडी केवळ तुझ्यामुळे शोभून दिसेल. लाभलेली सासू नव्हे, माताच आहे, याचाही तुला योग्य समयी प्रत्यय येईल.
तुझी सातही जण अमर अजर अक्षय व्हाल. तुम्ही सातही जण श्री सर्व यादव मंडळ द्रौपदी स्वयंवरानंतर द्वारकेला परतलं. जाताना ते मला म्हणाले होते, या स्वयंवरानंतर माझ्या जीवनातील एका नव्या पर्वाला प्रारंभ होत आहे. भाऊजींनी सांगितलेला वृत्तांत ऐकताना मला इथे पटून गेलं. आता याचं पुढची गोष्ट आपण पुढच्या भागात वाचूया.